2 दिवस पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या पुण्यातल्या घरांवर छापेमारी सुरू आहे। छापेमारीत घायवळच्या कोथरूडमधल्या घरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्यात। त्याचबरोबर सातबारे, साठे खत आणि विविध जमिनींच्या संदर्भातली कागदपत्र सापडलीत। याशिवाय मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्स सुद्धा पोलिसांनी जप्त केल्यात। याशिवाय पुणे पोलिसांचं महानगरपालिकेला पत्रही निलेश घायवळच्या नावावर अनधिकृत बांधकाम तसंच मालमत्तेची चौकशी होणार आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, मोठा घबाड हाती लागलाय पोलिसांच्या असं म्हणावं लागेल। नक्की आपण जर पाहिलं की निलेश घायवळ फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केलेली आहे। महत्वाचे कागदपत्र जे आहेत ते निलेश घायवळच्या घरामध्ये मिळालेले आहेत। मराठवाड्यातील पवनचक्क्याच्या काही फाईल्स ज्या आहेत त्याही मिळालेल्या आहेत आणि पवनचक्क्याची वसुली जी आहे तो निलेश घायवळ करत होता। त्या संदर्भातील महत्वाचे कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। त्याचबरोबर अनधिकृत बांधकाम असतील किंवा इतर महत्वाची व्यवहार असतील त्याचेही कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। त्यामुळे निलेश घायवळचे जे अनधिकृत बांधकाम असतील त्याच्यावरती पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाणार। एक मोठा जे आहे निलेश घायवळवरती पोलिसांनी उचललेले पाहायला मिळते, कारण की त्याने घराचा घर केलेला होता। आणि सागर, खरं तर या छापेमारीलाही उशीर झाला असंच म्हणावं लागेल। निलेश घायवळ भारतातून पळून जातो आणि त्यानंतर ही सगळी कारवाई आता होताना दिसते। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।